ये देखो कैसे खा रहे हैं, क्या क्या खा रहे हैं। नको मला मी पेरू भरला ना जर पेरू जय महाराष्ट्र मंडळी. तर कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? सो भावांनो, आता वाजल्यात सकाळचे 6 आणि हा माझ्या मागे दिसत असेल तो कोपरीचा मार्केट आहे आणि मी चाललोय माझ्या फेवरेट जागेवरती म्हणजेच लोणावळ्याला. सो पुन्हा एकदा खूप दिवसांनी लोणावळ्याला चाललोय आणि इलेक्शनच्या ड्युटीमुळे आणि इलेक्शनच्या कामामुळे ॲक्च्युली खरं तर शॉर्ट्स आणि ब्लॉग्स रील्स अपलोड करायला काही जमत नव्हते, नेमके जमत होते. पण आता इलेक्शन संपलेले आहेत. कालच वोटिंगचा दिवस होता आणि आज रिझल्ट आहे. सो आम्ही तिकडनं बघू लोणावळ्याला जाऊन रिझल्ट जे काय ते. बाकी काहीच वाट लागली, खरंच वाट लागली. सगळे माझ्यावरती भडकणार आहेत कारण की आम्ही 5ला निघणार होतो आणि आता 6 वाजलेत. सगळेजण मला बोलते झोप झोप, पण मी कोणाच ऐकलं नाही. शेवटी मी 3:30-4ला झोपलो आणि आता मला लेट झाला उठायला. तर देवाने आता आम्ही निघालोय. बाकी त्यांना हळूहळू पिक करतो. दोघं ते लोक हळूहळू वरडतीलच. आता चाललोय सानिका ताईच्या इथे, तिला पिक करतो. कृष्ण गाना सुनोगे? कृष्ण गाना सुनोगे? चलो. गुड मॉर्निंग सानिका ताई. बघा लवकर टाइम देऊन सतत लेट आली आहे. मी ऑन टाइम आहे, तुम्ही लेट झाला. तर चला, अजून एक मेंबर बाकी आहे, तिला घ्यायचं बाकी आहे. सो आता ती आल्यावरती अजून किरकिर करेल. जाऊन तिला घेऊया. बाय. गुड मॉर्निंग अनुष्का. बघा अनुष्कामुळे लेट झाला आम्हाला. सो गाईज अनुष्का पण आली आहे. ऑलरेडी आम्हाला लेट झालाय. आम्ही आता इकडून निघू आणि लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. बाकी तो मजा मस्ती होती रहेगी. सो गाय जस्ट आम्ही पोचलोय पनवेलला आणि आता थांबलोय नेहमीसारखं वडापाव खायला. म्हणजे इकडे तर वडापाव आणि इकडे डोसा वगैरे भेटतो. सो आम्ही इकडे आता मेंदू वडा वगैरे खायची क्रेविंग आहे. सो आम्ही इकडे जाऊ आणि बघू आतमध्ये कोणाला काय हवंय. थंडी वाजली. 2 रुपयाचा वडापाव देऊन आमचा बिचारांचं पोट भागवलाय. हा, 2 रुपयाला वडापाव. जाम पैसे भेटले, जाम पैसे भेटले. इलेक्शनला भरपूर पैसे भेटलेत भावेशला. आणि हिला लिंबाच्या गोळ्या देणारे भावेश. मी हेल्मेट लावलाय बेबीचा. सो गाईज आपण आपली ऑर्डर मागूया आणि फटाफट निघूया. सो मंडळी, आपला नाश्ता आलेला आहे आणि हिचा उपवास आहे. आज इलेक्शन आहे म्हणून. हा, सो रिझल्ट आहे म्हणून इलेक्शनचा. मनापासून ठेवला. जोपर्यंत आमची माणसं येत ना तोपर्यंत हे खाणार नाहीये. पक्षाने आम्हाला खूप काय काय केलंय. काय दिलं आम्हाला? गरम गरम भजी. सो गाईस फटाफट नाश्ता करू आणि निघू कारण की ऊन नाहीये. उन्हाच्या आधी पोहोचायचं आपल्याला. सो गाईस आपला नाश्ता करून झालेला आहे आणि पिकनिकची अस्सल म्हणजे बघा सानिकाच येते. सकाळी आलेली कोणत्या कपड्यावरती, आता बघा लगेच चेंज. कारण फोटो व्हिडिओ चांगले दिल ना.
बेबी डॉल झाली आहे सानिका, बेबी डॉल. सो गाईज चला तर आपण आता निघूया. आपला नाश्ता झालेला आहे आणि इकडून मे बी अजून 1.5 hours आहे. सो इकडून निघूया आणि पोचूया, कारण की अजून मंदिरात पण जायचं आहे. चलो. चालू झालेला आहे आणि आणि खूप मजा आली रस्त्यामध्ये. आता एवढं एन्जॉय करत होतो, मस्ती करत होतो आणि घंटाला खंडाळा घाटातला व्ह्यू. आणि तिकडून म्हणजे व्ह्यू एकदम क्लास येतो. नाईटला तर येतोच येतो, कारण की लाईट्स वगैरे येतात आणि रेनी सीझनला पण एकदम क्लास व्ह्यू असतो. सो खालून पूर्ण खालचा जो सिटीचा व्ह्यू पूर्ण दिसतोय. एवढी हवा सुटली ना की पूर्ण हवेच्या वाऱ्याने बॉडी पुढे जाते. तुम्ही याला नोटीस असा उलटा उभा राहिला का डायरेक्ट उलटा जाईल खाली, शॉर्टकट डायरेक्शन. एकदम पण आवाज सुटले पण जास्त. आणि हायवेला पण गाडी चालवतात ना, गाडी वन साइड झाली, एवढी आवाज सुटली. सो आता आम्ही पुढे जाऊ मॅगी पॉईंटवर, नाही जाऊ. आणि चलो, आम्हाला आज खूप लेट झालाय, खूप लेट. म्हणजे एक्स्ट्रीम या टायमाला आम्ही पोहोचतो विलावरती, पण 1.5 तास लेट आहेत. हे यांचे फोटोशूट वगैरे, यांचे व्हिडिओज हे बघा. पाहिजे ना, इथे आलोय तर फोटो व्हिडिओ पाहिजे ना. हो बरोबर. चलो. जस्ट टाइम बसला आयशा विलावर. यूट्यूब आणि रील्सवरती खूप बघितलं असेल. सो आता याचा गेट ओपन केला आणि इकडे नोटीस लावलं आहे. ॲक्च्युली यूट्यूब यांचं म्हणणं असं आहे की यूट्यूब वगैरेवरती किंवा रील सेक्शनवरती जिथे अफवा पसरवली होती ती खोटी आहे. बट जेवढं माहिती आहे आतापर्यंत म्हणजे खरंच घटना आहे क्रिकेटचा. सो त्याचा गेट आधी बंद होता आणि ते ओपन केला आणि सध्या या गाडीची अवस्था अशी आहे. सगळेजण बोलत की हॉरर आहे. सो तिकडच्या लोकांना जास्त एक्सपिरियन्स असेल. चलो आपण निघूया, आपल्याला जायचं आहे, ऑलरेडी लेट झालाय. चलो चलो. आम्ही आलोय मॅगी पॉइंटला मॅगी खायला. आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे. एवढा टाइम झाला, लोणावळ्याला आलो पण इकडे पहिली वेळ मॅगी खातोय. हे असे मित्र भेटले ना का लोणावळ्याला येऊन फक्त एकच गोष्ट होते, अशी मैत्रीण भेटल्यावर 2 मिनिट. ए भाई 2 मिनिटात झाली नाही पण मॅगी. उसपे लिखा रहता 2 मिनट की मॅगी, 2 मिनट में तो नहीं हुआ. 15 मिनिटं झाले. गाईस मॅगीची मजा घेऊ. कशी टेस्ट? हे बघा, हे चिकन आहे. वाव. व्हेज चिकन आहे, व्हेज व्हेज चिकन. चिकन आहे. रेड चिकन, व्हेज चिकन. व्हेज चिकन. गाईस मॅगी खाऊ रिव्ह्यू कसा आणि रिव्ह्यू मस्त. कशी आहे रेटिंग? म्हणजे आपण कोपरीत धंदा टाकू शकतो ना इंदरच्या बाजूला. मॅगी कशी द्या. यम्मी यम्मी.
सो गाईज आपण खाऊ. सानिकाचं हे घे थंबटेवर. सानिकाने काढले ऑफ सीझन काढून. सो गाईज जस्ट आपण विलावर पोहोचलोय आणि पुन्हा एकदा खूप दिवसानंतर दोस्ती विला आणि ओनर समोरच आहे. कसं आहे दादा? सो जस्ट आपण विलावरती आलो. आता चेंज वगैरे करू आणि आतला व्ह्यू तर तुम्हाला माहितीच आहे, इव्हिनिंग व्ह्यू पण मिळेलच. सो जाऊ आतमध्ये आणि पूलची पण मजा घेऊ. सो गाईज हा आहे विलाचा आतला व्ह्यू. आवडला नुसता? हे धकलीच आणि ताई. हे आंबा यारशी आली नाही थकली अजून. So, चलो. सो चला आपण चेंज करू आणि थोडं मार्केटला पण जायचं, सामान पण घ्यायचं आहे आणि वाईफच्या साथ मजा येते. वाणीकडे चलो. मंकी येतं असंच. आणि मॉर्निंगला तर अजून असतात ऍक्च्युली. आता उन्हामुळे ते साईडला बसले नाहीत ना, ते या साईडला फुल म्हणजे या साईडला आणि व्ह्यू पण एक नंबर. झाड भाई अमर अकबर एंथनी. अरे 14 भाई फुल भाई. आज फिल्डिंग सेट आहे. आज फिल्डिंग सेट आहे भाई. चल चल लवकर चल भाई. आम्ही फुल फिल्डिंग सेट आहे. चाललो. मी आलोय दादा सोबत शॉपिंग करायला. जेवणाचं सामान घेतो आम्ही, जे दुपारी आणि इव्हिनिंगला आम्हाला लागणार आहे. आणि इकडे सगळं व्हेजिटेबल्स, त्याच्यासोबत थोडी शॉपिंग करतो, सामान घेतो आणि थोडंफार जे काय ते घेऊन मग दिलावा. काय चाललंय? बापरे, इथे पण दाल, बाहेर आलं इथे पण दाल, घरी पण दाल. दाल फ्राय, सुकं चिकन, भाकरी, ग्रेव्ही चिकन. हे बघा, हे काय करतात? हे चिकन लेग पीस. हे पण काढू. हा, जे फ्राय करण्यासारखे पीस आहेत ना, हड्डीवाले नको करू. ते आम्ही खूप मागवले दुबईवरून. पाहिजे मग अवघड हात टाकणार. तू खाताना कसा खातोस? कसं वाटते? नरम नरम. भावेश असा दिवस. सो काय विलावरतून आम्ही निघालो. रात्री शूट नाही करलं आम्ही बिकॉज खूप कपडं टायर्ड होतं म्हणून झोपून गेलो. थोडी एन्जॉयमेंट केला, मस्ती गेली आणि हे दोन राहिलं सतवायला. आणि घ्यायला किती सतवलंय आम्हाला? नाही आम्ही नाही सतवलं. हां. सो रात्री जास्त शूट नाही गेलं. सांगेल तर लोकांनी रात्री पण शूट नाही करत. स्वतः मी त्याला दर्शन आलं. आमच्या एन्जॉयच्या टाइमला आम्हाला लक्षातच नाही आलं कॅमेरा ऑन करायचं. सो सकाळी लक्षात आलं की कॅमेरा ऑन करायला हवं होता. सो थोडेसे आमचे फन जे होते ना ते मिस झाले. सो काय जर आम्ही त्याला दर्शन आला आणि ऑलमोस्ट लेट झाला. काय जाणार होतं पण काल पॉसिबल नाही थकलो होतो आणि आता पण थकलोच. आमचा भावेश जरा आमदार खासदार केला उभा आहे. सो बघू शकतात आज भावेशचा लुक कसा आहे. पूर्ण आमदार खासदार फुल एकदम वेगळीमध्ये. कसा आणि त्याची मी पीए राहणार आहे म्हणून मी पण त्याच्याच जोडीला आहे. वाईट अक्षा पहिला बाई करे. सो काय पुढे कंटिन्यू करूच आम्ही. जातोय आई एकविरेच्या दर्शनाला. जस्ट आम्ही कारला फाट्यामध्ये गेले आणि ऊन तर म्हणजे ऊन पण खूप आहे आणि आता परत पुन्हा वरती जायचं दर्शनाला. आता बघू सिच्युएशन काय कशी नाही. तर पहिले आजचं आम्ही खाली दर्शन घेऊ पायथा मंदिराला, त्यावरती आम्ही वरती जाऊ. बाकी ब्लॉग मध्ये सो आम्ही आता घेतो ते वटी खाली आपलं पायथा मंदिर आहे. छान दिसते.
सो आम्ही आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ आणि वरती पुन्हा जायचं आहे. रश खूप आहे आणि आज सॅटर्डे असल्यामुळे तर रश असेलच. सो पहिले आधी इकडेच आपण दर्शन करू, देन त्यावरती मग वरती जाऊ. हे बाई इथे पूर्ण वॉटरफॉलच एवढे भारी वाटतात ना स्पॉट्स पावसाळ्यामध्ये. ए साधे काही ते रेनी सीझन जायचं भारी वॉटरफॉल सो गाईज आता आम्ही चाललो टायगर पॉइंटला आणि नवीन कपडे त्यांची द्यायची कुर्ता घातला होता. हॉटेलवर कपडे चेंज केले कारण की आम्हाला फिरायचं पण होतं, म्हणून मग हॉटेल वगैरे पण चेंज केलं. अँड आता चाललो आम्ही टायगर पॉइंटला. नक्कीच घरी जाणार होतो पण हे लोक आहेत ना टायगर पॉइंट टायगर पॉइंट टायगर पॉइंट. सो आम्ही चाललो आता टायगर पॉइंटला. आणि व्ह्यू तर एकदम क्लास आहे, एकदम क्लास आहे. आम्ही आलो तर टायगर पॉइंटला आणि 3:30 वाजलेत. आम्हाला घरी जायला तर उशीर होणारच आहे आणि समोर उंट ठेवलेत, बिना राजस्थानची उंट. आता आम्ही टायगर पॉइंटला आलोय, बघू वरतून खाली वापरून बघतो टायगर दिसतो काय. इकडे टायगर वगैरे काय नाहीये, फक्त तो स्पॉट आहे. सो इकडून वरतून ऍक्च्युली आता ऊन आहे म्हणून, बट इव्हिनिंगच्या टायमाला एकदम क्लास व्ह्यू येतो. आणि आता वरतून बघूया खालती वाकून. क्लास 6 वरतून खालचा व्ह्यू आहे एकदम क्लास. ए पण टायगर कुठे आहे? टायगर पॉइंटला टायगर नाही दिसत आहे. ए बघ कोण दिसते का वाकून. ए बघ कोण दिसते का. माकडं दिसतायत, 2 माकडं आहेत. आम्ही 2 तास झाले इकडे टाइमपास करतो, अजून घरी जायचं आम्हाला मनच नाही करते घरी जायचं. आणि आमच्या ग्रुप मधली एक अशी आहे अंधश्रद्धेवरती आणि ही बघा बघू शकता हे भविष्य. आणि इकडे ना 200 रुपये होते भविष्य होता. हे बघा सानिका ताई, सानिका तिथे बसली शेडची इथे. आजच्या जनरेशन मध्ये तुमच्या पण ग्रुप मध्ये एखादा असं कोणी आहे का तर नक्की कमेंट करून सांगा. आयुष्याला वैतागले ते प्रचार करून करून. हाय गाइस, ये देखो कैसे खा रहे हैं, क्या क्या खा रहे हैं. नको मला, आम्ही पेरू भरला ना जर पेरू साईड. कसं वाटतंय मग? भारी वाटतं, पण आता मूड ऑफ आहे आमचा कारण की आम्ही परत घरी गेल्यावरनं आम्ही घरी चाललो पुन्हा ना. परत तेच रोजचं शेड्यूल आहे आमचा. कपडे भांडी दे जाणार. ए काही वाटत. नमस्कार मंडळी. तर आजचा 3रा दिवस आहे. ॲक्च्युली मी परवा लोणावळ्याला गेलो होतो आणि ब्लॉग एंड करायचा राहिला होता कारण की काल आम्ही 10:30-11 वाजता मी पोचलो काहीतरी आणि एवढं थकलो होतो कारण की सकाळी 12:30-1 वाजता निघालो होतो विलावरून. मग त्यानंतर दर्शन, मग टायगर पॉईंट, मग तिकडे थांबलो, मग जेवणासाठी म्हणजेच थांबत आलो आणि त्यामुळे खूप उशीर झाला आणि थकलो पण होतो गाडी चालवून. मग आल्याला मी जेवलो पण तसंच झोपलो. आणि फर्स्ट ऑफ द सॉरी कारण की मी म्हटलं होतं की मी विलाचा नाईट व्ह्यू देईल पण एन्जॉयमेंटच्या नादामध्ये राहून गेलं. सो नो प्रॉब्लेम, मी नेक्स्ट टाईम जाईल तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि काय चुकलं वगैरे असेल तर क्षमा असावी, माफी असावी. आणि मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा आवडला, जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर माहितीच आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया लवकरच एक नवीन ब्लॉगसोबत. बाय.